म्हणजे तुम्ही टॉयलेटला जात होता, अचानक दिसला, त्याला गुंडाळी म्हणून बसलाय, ते लक्षात आलं. पण घर बघा सगळं क्लीन असतंय, पण असे पण तो साप आणि टॉयलेटमध्ये येऊ शकतात. वातावरण असं काहीतरी असतंय, समोर पण असंच वातावरण आहे. कपिलेश्वर कॉलनी इथं मी आहे मित्रांनो, आणि टॉयलेटमध्ये साप आलाय आणि कवड्या असू शकतोय आणि विरुळा साप असू शकतोय. आता बघूया सापांच्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सापांना ओळखता येते, त्यातला एक प्रकार हा आहे. आणि आता आपण बघूया, कुठं खाली दिसला तुम्हाला. आणि दोन्ही पण अंदाज चुकीचे आहेत. म्हणजे सापांमध्ये बघा आम्ही एक्सपर्ट सुद्धा आमचे अंदाज चुकीचे ठरतात. कारण अशा ठिकाणी आपण बघितलं की टॉयलेट अशा ठिकाणी वगैरे वेरुळा साप चेकट केलबॅग येऊ शकतोय, पण चुकून नाग धामण पण येऊ शकतात. आणि हा 2 साप वाटतील तुम्हाला, बघू शकता तुम्ही 2 आहेत. आता असं कोणी पटकन बघितलं तर तुम्ही 2 म्हणाल, पण हा साप असा आहे की पाठीमागे वेगळा दिसतोय, समोर वेगळा दिसतोय, आणि हा धामण आहे. आश्चर्य आहे माझ्यासाठी सुद्धा, कारण 2 सापांची नावं घेतली. ते कॉमन साप आहेत, टॉयलेटमध्ये, किचनमध्ये, बाथरूममध्ये येणारा कवड्या, आणि एक साप जो वेरुळा आहे तो कधीतरी येऊ शकतो, लक्षात घ्या. आणि बंद जागेवरती ते अटॅक पण करू शकतात. अशा प्रकारे टॉयलेटमध्ये सुद्धा येऊ शकतात. आपण किती काळजी घ्यायला पाहिजे, किती सगळं वातावरण तयार होत आहे. आणि हा अटॅक पण करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे पायात डोळ्याला बघू शकतो तुम्ही. साप तसे काय करत नाहीत, आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि शांत असलं तर ठीक आहे, नाही तर तो अटॅक पण करू शकतोय. आम्ही कसा पकडतोय याला, बघा कसा पकडतोय. तुम्ही ही गोष्ट समजून घेणं, म्हणून सापाची माहिती असणं किती गरजेचं आहे. आणि हा असा आरामात टॉयलेटमध्ये अक्षरशः सापडलं, लक्षात घ्या. धामण टॉयलेटमध्ये पकडण्याचा अगदी हाताच्या बोटावर मधल्यास की मी पकडले असणार, पण मलाही वाटलं नव्हतं की हा धामण असेल इथं ह्या ठिकाणी. पण साप कोणत्याही ठिकाणी कुठंही येऊ शकतात, पायऱ्या चढू शकतात, फरशीवर येऊ शकतात, अशा क्लीन ठिकाणी पण साप येऊ शकतात. आणि त्यांचं ठाम मत आहे की ह्याला बिलकुल मारायचं नाही, म्हणून त्यांनी बोलवले. त्यांची विनंती होती आणि आम्ही त्यांना वाचवायचंच काम करतो. आणि तुम्ही सुद्धा वाचवणार, कारण तुम्ही बघितला हा साप अगदी पाळीवसारखा हातानं पकडून सुद्धा तो काहीच करत नव्हता. अगदी त्याच्या जवळ जाऊन म्हणजे आपण का घाबरतो हा विचार आम्ही नक्की करावा. अतिशय शांत हा साप, साधारण 4 वर्षाचा धामण जातीचा साप आहे.